पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार 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 मंडळी. उन्हाच्या तडाख्यात हास्याची कुल्फी घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचा आंबट गोड पन्ह घेऊन सज्ज आहे सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. त्यांना कौतुकाचं कोकम सरबत देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, पुन्हा एकदा एका गहन विषयावर चर्चा करायला सज्ज झालेत आपले तज्ञ मार्गदर्शक आणि सुजाण प्रेक्षक. चला बघूया आज या चर्चेमधून काय विनोदी निष्कर्ष निघतोय ते. आणि या चर्चेसाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी जत्रेकरी. नमस्कार नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं पाणी घेतो, त्यात या मान्यवरांना लिंबासारखं पिळतो आणि या प्रेक्षकांचा मीठ मसाला आणि माझा गोडवा मिसळला की झाला आपलं लिंबू सरबत तयार. काय इंट्रोडक्शन आहे हे? सर, तेच तेच ऐकून आमचे प्रेक्षक कंटाळतात ना, म्हणून मी वेगवेगळ्या उपमा रचत असते सर. नाही नाही, खरंच चांगलं आहे, सृजनशील आहे हे. पण असं नका करू. काय होतंय, थेट प्रक्षेपण आहे आणि सगळ्यांसमोर तुम्ही ना पाहुण्यांना असं लिंबासारखं पिळताय, तर ते जरा अपमानास्पद वाटतंय मला, बाकी काही नाही. थँक्यू सर. पण सर, इथे ना तुमची ओळख जाणून घेण्यात कोणालाच इंटरेस्ट नाही सर. इथे सगळेजण माझ्या कवितेची वाट बघत असतात. येस, तर आजची माझी कविता आहे टाळा प्रदूषण. अरे वा, विषयाला धरून आहे. हो हो, म्हणजे काय तर ऐका हा. टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण. ऐकतोस ना रे भूषण? ए ए ए देऊ नको मला टशन, देऊ नको मला टशन, नाही तर लागेल तुला लूज मोशन. मग जावं लागेल पोलीस स्टेशन, जावं लागेल तुला पोलीस स्टेशन, आणि मग मारून मारून लागल्यामुळे लावावं लागेल लोशन. अरे हो, असतं असतं, मला माहितीये, असतं बटाट्या वड्यामध्ये बेसन, असतं बटाट्या वड्यामध्ये बेसन, म्हणून मोबाईलवर येईल काय नोटिफिकेशन. टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण. अंगावर रोमांस झाला माहितीये. रसिकाजी, तुम्ही बायकांमधल्या ना गोजर गुल्ले आहो. कोण? एक मिनिट, कोण? गोजर गुल्ल्या. हुश्शा, मोरे गप्प बसा. आधी काय म्हणतायत ते तरी कळू दे आधी. गोजर गुल्ल्या कोण आहेत? ते कविता लिहितात ना, दिले फेमस आहे ते. गुलजार. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय? गोजर गुल्ला, गुलजार अत्यंत प्रतिभावान कवी आहेत ते. म्हणजे एखादा शब्द त्यांच्या मनात जरी आला ना तरी त्याला अर्थ प्राप्त होतो. इतक्या प्रतिभेचा कवी आहे. गोजर गुल्ल्या या शब्दावर तुम्हाला हुश्य करावं असं वाटलं काय? आणि काय जबरदस्त काय होतं? कविता होती का मला सांगा ही? हो सर, आवडली ना तुम्हाला? रात्रभर जागून केली सर मी. नका करू. काय होतंय, जागरण तुमचं होतं, गोंधळ कविता घालते. बरं, यात बोकड भाषेचं कापलं जातं आणि मटण कॉमेडीचं होतं. नाही, आम्हाला काय फक्त रस्स्याशी मतलब आहे का नाही. काय रस्का मॅडम? गप्प बसा हो मोरे. तुम्ही ना एक संधी सोडत नाही फ्लर्ट करायची. तुम्हाला माहितीये, घरातून निघताना मी पांढरा रस्सा असते, पण इकडे आल्यावर लाजून लाजून तांबडा रस्सा होते. काय सांगता बाई? काय माझ्या आयुष्यात ना सुकं मटण झालंय, त्याच्यात फक्त रस्सा असेल ना.
हिडीस हिडीस प्रेमाची वजरी केली आहे जवळजवळ तुम्ही. इतकं हिडीस काय करताय तुम्ही? आय एम सो सॉरी. थेट प्रक्षेपण आहे असं मला सांगितलं होतं. आहे ना ते? आहे जरा मग वागातच प्लीज. चर्चेला सुरुवातच होत नाहीये. चर्चा करायची आहे. का थांबलोय आपण? हो लगेच सुरू करूया. ऐका की हा काय? ती ही पॉम नाही आले कोण नाही आलंय? म्हणजे ती नाईट ड्रायव्हर नसतो ती तोंड वाचून असं असते ती नाही आला कोण आवाज. कोण त्यांचा फोन आला होता. तिथे एक प्रेक्षक असतात आमचे, पण ते म्हणाले की असं नाही यायला जमणार नाहीये. मग मी म्हटलं प्रोग्राम कसा होणार? पण ते म्हणाले हे बरं आहे, सगळेजण गैरहजर असतात ते चालतं. मी आज एक दिवस नाही म्हणालो तो कसं काय? मग म्हटलं ठीक आहे, एवढीच वेळ आहे, अडचण आहे तर मग जा. पण ती खुर्ची रिकामी नाही राहणार आहे. आज तिकडे एक वेगळा प्रेक्षक येणार आहे, पण नेमकी त्याला वेळ दिली होती, अजून ते आले नाहीयेत. Shut up the silence! Hellos everyone. Hellos. छोटा गुरिल्ला. Let me introduce myself. I am the Tarzan of love. I am the Tarzan of love. Shyam Zaka. Aka Big Daddy. सागा ओ हे ते नवीन प्रेक्षक ते तुम्हीच आहात का? Are you the inventor of aeroplane? वाय Because you are right. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसवा. एक मिनिट पण बेबी डॉल. हा घोड्याचा आवाज नव्हता, हा गाढवाचा आवाज होता. हा साध्या गाढवाचा नाही, हा घोड्यावर बसलेल्या या गाढवाचा आवाज होता. घोड़े पर बैठने का हमें बहुत शौक है हसीना, लेकिन घोड़े पर बैठने के बाद बहुत कुदम कुदाई हो जाती है. हा. बाय द वे, व्हाट इज द युअर नेम बेबी डॉल? मी या मी या कार्यक्रमाची होस्ट रसिका. 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 Can I call you Bank of Rasika? Because I have my interest in you. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसा. बापरे, आज काय खरं नाही हा. आज काही खरं नाही बापरे. तुम्ही प्रेक्षक आहात ना? मग तिकडे बसा ना खुर्चीवर. माझ्या बसा बसा. तुमचं वाक्य होत. I have my interest in you. आज काही खरं नाहीये माझं. ए वासाड्या, जास्त शहाणपणा करू नका. तर माझा अकाउंट आहे, तू आज आलाय आई मारीन धरून. ये ज्यादा पका हुआ संतरा कौन है? चिचा. चिचा, तुम्हारी उम्र का लिहाज है, वरना तुम्हारे जैसे 4 संतरे रोज चूस के उनका जूस बनाकर पी लेता हूँ. Orange juice is the secret of my pinky ponky lips. Silly dolly. Yeah, you are naughty Dumbo.
तुम्हारे होंठ काफी अकेले हैं, चलो उनका अकेलापन दूर करते हैं. बाळा जो रे गंमत केली रे. झालं बसा आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.